नमस्कार. आज आपण भरलेल्या कारल्याची रेसिपी पाहतोय. आमच्याकडे पांढरे कारले आज आणले आहेत. साधारणतः पाव किलो असतील. ही स्वच्छ धुवून घेतली. त्याचा पुढचा मागचा भाग कापून त्याला चिरा करून घेतल्या. जास्तीत जास्त मसाला भरता येईल याप्रमाणे चिरा करून त्याच्या बिया काढायच्या नाहीत, नाहीतर कारलं खाण्यात मजा नाही. कवळ्या बिया असतील तर बिया अगदी तशाच ठेवाव्यात. याप्रमाणे सर्व कारले चिरा करून घेणार आहे. दुसरीकडे पॅनमध्ये अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा तीळ, दालचिनीचा एक तुकडा हे खमंग असं मंद आचेवर आपण भाजून घेऊया. 2-3 मिनटं हे भाजल्यानंतर शक्यतो मंद आचेवरच भाजावे. भाजलेले जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याप्रमाणे त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं मंद आचेवर लालसर असं ते भाजून घेऊया. सतत हलवत राहावं, नाही तर पटकन जळून जातं हे खोबरं. त्याच्यामुळं मंद आचेवर ते लालसर भाजून हे बाजूला काढूया. याप्रमाणे साईडला काढून हे पहा, या कढईमध्ये एक तांब्याभर पाणी घालूया. थोडंसं मीठ, हे जाडं मीठ आहे. सुपारी एवढी चिंच आणि आपण ही कारली चिरून ठेवली त्यामध्ये ते 2 मिनटं आपण उकळवून घेऊया. याप्रमाणे 2 मिनटं ते उकळवून घेतले की गॅस बंद करून यामधली चिंच आपण बाहेर काढूया. ही चिंच आपण एका वाटीत काढून घेऊया. यानुसार दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गार झालेले मसाले घालून खोबरं, दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया. 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट घालूया. किंचित हळद, चवीनुसार मीठ आणि हे कोरडे आपण फिरवून घेऊया. यानुसार थोडासा गूळ घालूया, सुपारी एवढा, 8-10 लसूण पाकळ्या, चिंच बाहेर काढली ना तीही घालूया.
पाण्यातून आपण चिंच बाहेर काढली होती ती घातली आहे. थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया. याप्रमाणे मसाला तयार. गार झाल्यानंतर पाण्यातली कारली घट्टसर पिळून घेऊया. सर्व कारली पिळून तयार केलेला मसाला आपण प्लेटमध्ये काढूया. यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा, थोडीशी कोथिंबीर, तशी तर वाटणात घातली आपण, पण तरी पण थोडीशी घालावी. हिरव्या मिरच्याचे तुकडे 2-3, 2 चमचे तेल. हे मिक्स करून या कारल्यात भरून घेऊया. याप्रमाणे कारल्यात मसाला भरून जितका जास्त भरता येईल तितका जास्त भरावा. उरलेला मसाला उरला तरी काही हरकत नाही, तो साईडला आपण नंतर वापरणार आहोत. याप्रमाणे सर्व कारली भरली आहेत मी. किती कारली आहेत मोजली का? मोजा मग. थांबा मी सांगते मोजून. 7 कारली. दुसरीकडे पॅन गरम करून त्यामध्ये तेल घालूया. पाव कप तेल आहे. फोडणीसाठी जिरं, ठेचलेला थोडासा लसूण, पाव चमचा हिंग, मसाला भरलेली कारली आपण यावर एक एक असं ठेवून देऊया. आता मोजूया. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हा उरलेला मसाला आपण नंतर घालणार आहोत. मागची बाजू थोडीशी लालसर झाली की आपण हे कारले पलटी करून घेऊया. मसाल्याची बाजू ती भाजली की नंतर आपण 2 मिनिटांनी ते परतून घेऊया. याप्रमाणे दोन्ही बाजूने कारलं भाजून यामधला मसाला बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी. आता यामध्ये आपण मसाल्याचं भांडं धुवून
पाव कप पाणी घालूया. यानुसार एक वाटीभर टाकते मी. यावर उरलेला मसाला आपण साईडला ठेवूया. झाकण लावून मंद आचेवर हे 10 मिनटं शिजवून घेऊया. 10 मिनटानंतर झाकण काढून अलगद हाताने हे मिक्स करून सर्व बाजूने त्याला मसाला लागेल याप्रमाणे मिक्स करून घेऊया. यानुसार आपलं भरलेलं कारलं तयार. चपाती भाकरी सोबत हे खूप छान लागतं. करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा. हे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. याप्रमाणे सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.